नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अजून एक जी आर आलाय 2 एप्रिलला. याच्या पहिले एक जी आर आला होता ज्याच्यामध्ये प्राधान्यक्रमामध्ये बदल करण्यात आला होता. आता हा नवीन जी आर जो आहे तो जी आर आहे तुमच्या मुलाखतीसह या प्रकारामध्ये बदल करण्यात आलेला आहे. मुलाखतीसह या प्रकारामध्ये तुम्हाला माहिती होते याच्यापूर्वी तुम्हाला 30 मार्क होते मुलाखतीला, म्हणजे तुमची पर्सनल मुलाखत घ्यायला 15 मार्क आणि तुमचं प्रेझेंटेशन जे असेल अध्यापन कौशल्य त्याला 15 मार्क, असं 30 मार्कांवरती तुमचं त्या 30 मार्कांवरतीच सिलेक्शन होत होतं. म्हणजे तुम्हाला टेटला पडलेल्या मार्कांचा तिथे मुलाखतीमध्ये काही विचार केला जात नव्हता. मुलाखतीमध्ये एका मागे 3 विद्यार्थी यायचे आणि ज्याचं मुलाखत कौशल्य आणि अध्यापन कौशल्य चांगलं आहे त्याची निवड होऊन जायचे. मग त्यांनी आतापर्यंत टेटला मिळालेले मार्क्स असेल किंवा अकॅडमिक आणि व्यावसायिक अर्हतेमध्ये जे मार्क्स मिळाले होते त्याचा काही संबंधच नव्हता. सो यामध्ये योग्य तो बदल करण्यात आलेला आहे आणि नवीन हा जी आर 2 एप्रिलला आलाय. यामध्ये आता मुलाखतीसह या प्रकारामध्ये 100 मार्कांवरती तुमची परीक्षा होणार आहे. आता तुम्हाला सर परत परीक्षा द्यायची, यस, ही परीक्षा कशी असणार आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो. परीक्षा म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला द्यायचं काहीच नाही, मी सांगतो काय ते. सो हे सगळे प्रश्न बघा, नवीन जी आर मुलाखत प्रकारात बदल झाला, संस्थांना आता लागू असणार हे निकष बघा. संस्था लेवलला बऱ्याच ठिकाणी असं पण होत होतं की योग्य तो उमेदवार सिलेक्ट केला जात नव्हता, असं मुलाखत देणार किंवा ह्या उमेदवारांकडून सुद्धा अशी भरपूर निवेदनं प्रशासनाला किंवा सरकारला, शिक्षण विभागाला मिळत होते. त्यामुळे याच्यावरती उपाय म्हणून हा जी आर आलेला आहे. पारदर्शकता वाढणार का, योग्य उमेदवाराची निवड होणार का, 100 मार्क्ससाठी कशी असणार परीक्षा, याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये सांगा, शेवटी सांगा. पण तत्पूर्वी समजून घेऊया ही प्रोसेस कशी असणार आहे. पण तिकडे जाण्यापूर्वी परत एकदा मी तुमच्या मित्रांसाठी सांगू इच्छितो, तुम्ही सगळ्या मित्रांना कळवा, इग्नाइट अकॅडमीची टीईटीची नवीन बॅच द्रोणा 10.0 चालू झाली. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे. 1 एप्रिलची बॅच आहे ज्यामध्ये बुक किट आणि बॅग तुम्हाला घरपोच मोफत मिळणार आहे. जर तुमच्याकडे ऑलरेडी हे अवेलेबल असेल तर तुम्ही ही बॅच घेऊ शकता. दोन्ही बॅच मध्ये तुम्हाला सेपरेट बॅचेस बघायला मिळतात आणि त्यामध्ये 5,000 प्लस निवड केलेल्या उमेदवारांना मार्चिंग केलेली टीम तुम्हाला इथे या बॅच मध्ये शिकवणार आहे. पीडीएफ स्वरूपात, पीपीटी स्वरूपात नोट्स अवेलेबल आहे. 350 प्लस सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज फुल लेंथ टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. डाकेट सरांचा 9वा दिवस नवी सुरुवातचं सेशन तुम्हाला अवेलेबल आहे. डाऊट क्लिअरिंग सेशन प्रत्येक लाईव्ह लेक्चरमध्ये आणि शनिवारी स्पेशल असणार तुमच्यासाठी. आणि 9वा दिवस नवी सुरुवातचं तुम्हाला इथे फ्री महारिव्हिजन सेशन सुद्धा ह्या बॅच मध्ये अवेलेबल आहे. बॅच घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनला ॲपची लिंक दिली आहे. तुमच्या मित्रांना नक्की कळवा आणि त्यांना सजेस्ट करा तुमच्या मार्फत. चला मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. हा जी आर आला बघा, 2 एप्रिल 2026 चा जी आर आहे. शालेय शिक्षण क्रीडा विभागाचा जी आर आहे. टायटल काय याचं, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक पदभरतीचा मुलाखतीसह हा प्रकार निवडणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी उमेदवारांची निवड करण्यासाठी अनुसरावयाची मानक कार्यपद्धती, ज्याला आपण स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसेस म्हणतो, एसओपी म्हणतो, ती आता आलेली आहे. शैक्षणिक संस्थांनी कशी निवड करायची मुलाखतीसह ते सांगितलंय. आता यामध्ये ह्या जी आर कडे तुम्हाला मी डायरेक्ट घेऊन जातो. या जी आर मध्ये त्यांनी प्रस्तावना पण मांडलेली बघा. प्रस्तावनामधले काही मुद्दे महत्वाचे ते पण मी तुम्हाला सांगतो. बघा, यापूर्वी जे होत होतं, पूर्वी म्हणजे ओल्ड पद्धत कशी होती ती प्रस्तावनामध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेली आहे. ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच यामध्ये तुमची पूर्वी 30 मार्कांची इथे परीक्षा होत होती. हे 2017 पासून लागू होतं. यामध्ये काय होतं, खाजगी व्यवस्थापनाच्या ज्या संस्था होत्या बघा, अनुदानित असतील किंवा अनुदानित असतील, या शाळांमध्ये शिक्षक पदभरतीसाठी संबंधित व्यवस्थापनांना मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह अशा 2 विकल्पापैकी एक विकल्प निवडण्याची मुभा आहे. आत्ताही तुम्ही बघितलं, जेव्हा जाहिरातील पवित्र पोर्टलला एखादी संस्था असेल, उदाहरणार्थ ए नावाची संस्था असेल, तर हिला दोन्ही पर्याय ओपन आहे की तुम्हाला इथे शिक्षक निवडीसाठी विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू असे दोन्ही पर्याय असतील. मग यापैकी जे विथ निवडतील म्हणजे मुलाखतीसह निवडतील, मुलाखत घेतील, यांच्यासाठी नवीन एसओपी तयार करण्यात आली आहे, ते त्यांनी सांगितलेलं आहे. मग प्रस्तावनेमध्ये अजून त्यांनी सांगितलंय की एक संदर्भ दिलाय बघा, 12/2/2025 चा जो शासन निर्णय मुलाखतीसह संदर्भातला, त्यामध्ये सांगण्यात आलं होतं की एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांना मुलाखतीला बोलवलं जाईल. सो तुम्ही जर या पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक होणार असाल तर लक्षात ठेवा, संस्थांना तुम्हाला शिक्षक व्हायचं असेल तर तिथे तुमच्या मार्कांनुसार होत नव्हतं तर 3 विद्यार्थ्यांना मुलाखतीला बोलवायचे, त्यातनं एका विद्यार्थ्याची निवड केली जायची. यामध्ये बराचसा भ्रष्टाचार होत होता असे काही उमेदवार सुद्धा आम्हाला सांगत होते. यानंतर पुढे जर आपण बघितलं, संदर्भ क्रमांक 1 येथील पत्रान्वये निश्चित करण्यात आलेल्या मानक कार्यपद्धतीनुसार गुणांकन करून उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सुयोग्य उमेदवाराची निवड संस्थेमार्फत केली जाणे अपेक्षित आहे. तथापि सर्व
उमेदवारांच्या संपादनुकीचे व पात्रचे योग्य मूल्यमापन या गुणांकन पद्धतीतून होत नसल्याचे निदर्शनास आले आहे. बरोबर आहे. तुम्ही डी.एड, बी.एड, 12वी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि मग टी.ई.टी, सी.टी.टी किंवा टेट घ्यायचे आणि मग परत मुलाखतीत तुमचे मार्कांवर तुमचं सिलेक्शन व्हायचं. हे कितपत योग्य आहे? हे योग्य नव्हतंच. हे लवकर लेट लक्षात आलं यांच्या. खरं म्हणजे कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुनिष्ठ पद्धतीने मूल्यमापन झाल्यास सर्वाधिक पात्र उमेदवारांची निवड खात्रीशीर होऊ शकते. सबब मुलाखतीसह हा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांना शिक्षक पदावरील नियुक्तीसाठी त्यांना उपलब्ध करून दिलेल्या उमेदवारांपैकी सर्वात योग्य उमेदवाराची निवड करणे शक्य व्हावे यासाठी गुणदानाची प्रक्रिया निश्चित करणारी सुधारित एसओपी कार्यपद्धती लागू करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि तो त्यांनी लागू करण्यात आलेला आहे. आता शासन निर्णय काय महत्वाचा आहे, शेवटपर्यंत बघा, व्यवस्थित बघा. यात त्यांनी सांगितलं बघा, या पत्रान्वये अधिक्रमित करण्यात येते की, अधिक्रमित म्हणजे पाठीमागचा निर्णय रद्द करून नवीन निर्णय अधिक्रमित करण्यात येत आहे. अधिक पारदर्शकपणे उच्च गुणवत्ताधारक उमेदवाराची शिक्षक पदावर निवड व नियुक्ती करता यावी व एकूणच शिक्षक पदभरती प्रक्रियेची विश्वासार्हता वाढावी यासाठी मुलाखतीसह हा शिक्षक पदभरतीचा विकल्प स्वीकारणाऱ्या शैक्षणिक संस्थांनी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी सर्वाधिक योग्य उमेदवाराची निवड करण्यासाठी या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्टाप्रमाणे गुणांकन प्रक्रिया अवलंबिणे आवश्यक राहील. आता ही गुणांकन प्रक्रिया काय असणार आहे थोडक्यात ती पण आपण बघूया. बघा, दुसरा पॉईंट त्यांनी सांगितलाय, सुधारित गुणांकन प्रक्रियेनुसार एकूण 100 गुणांपैकी सर्वाधिक गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवाराची निवड करून त्याच नियुक्तीने क्रमप्राप्त राहील. म्हणजे आता 100 मार्कांची पहिले 30ची होती, आता 100ची केली. मग 30 मध्ये माहिती होतं आपल्याला, मुलाखतचे 15 आणि तुमचे प्रेझेंटेशन म्हणजे आपण अध्यापन कौशल्य म्हणतो त्याचे 15. आता काय वाढलंय नेमकं, चला बघूया मग त्यात काय वाढलंय. पुढे तिसरा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय, जर उमेदवारांना समान गुण मिळाले तर अशा वेळेस कोणत्या उमेदवाराची निवड करावी, तर जो उमेदवार ज्या उमेदवाराचे वय अधिक आहे अशा उमेदवाराची निवड करून त्याच नियुक्तीने क्रमपात्र राहील. आणि त्यामध्ये परत जर का उमेदवाराचं वय सारखंच आलं तर इयत्ता 12वीचे गुण विचारात घेण्यात येतील. म्हणजे आता तुम्हाला 12वीला किती मार्क पडले हे सुद्धा इथे निवडीमध्ये महत्वाचा मुद्दा ठरणार आहे, तो लक्षात घ्या. आणि चौथा मुद्दा आहे, हे याच्यावर सगळ्या गोष्टींवरती लक्ष कोण ठेवायचं, तर शिक्षण अधिकारी, शिक्षण उपसंचालक यांनी संबंधित संस्थेस उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व उमेदवारांचे विविध प्रकारे गुणांकन झाले आहे किंवा कसे याची खातरजमा करूनच उमेदवाराच्या निवडीस व नियुक्तीस मान्यता द्यावी. मग इथे जबाबदार हे पण असणार आहे, संस्थेनंतर शिक्षण अधिकारी या सगळ्या प्रोसेसकडे बघतील. आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट 2025 या परीक्षेतील व यापुढे होणाऱ्या अशा परीक्षेतील गुणांच्या आधारे शिक्षक पदभरतीसाठी प्रस्तावांतर्गत गुणांकन प्रक्रिया लागू राहील. म्हणजे आता टेट 3री झालेली आहे, त्यानुसार आता पवित्र पोर्टलला जाहिरात येईल, मुलाखतीसह तिथे हे लागू असणार आहे आणि यापुढे सुद्धा लागू असणार आहे. मग आता महत्वाचा मुद्दा हा आहे की सर 100 गुणांची जी एक्झाम होणार आहे ती कशी असणार आहे, ती 100 गुण कसे असणार आहे ते पण त्यांनी यामध्ये जोडलेलं आहे. ते परिशिष्ट आपण बघूया प्रॉपर, तुम्हाला मी समजून सांगतो कसं असणार, नीट लक्षात घ्या. त्यात 100 मार्क कसे बघा, पहिले तर त्यांनी सांगितले पहिले 75 मार्कांचं डिस्ट्रीब्युशन त्यांनी दिलेलं आहे. बघा पहिले 75 मार्क कसे असणार तुम्हाला, तर पहिले 75 मार्क शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये प्राप्त गुण म्हणजे टेटला तुम्हाला किती मार्क पडले त्या मार्काचं रूपांतर 75 गुणांच्या अगेन्स्ट होणार आहे. म्हणजे कसं, चाचणी परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांच्या 75% गुण. उदाहरण त्यांनी दिलेलं बघा, इथे उदाहरण आहे. उदाहरणार्थ श्री क्ष यांना शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेटमध्ये 200 गुणांपैकी 140 गुण प्राप्त झाले असल्यास त्यांना 75 पैकी किती मार्क द्यायचे त्यांनी कॅल्क्युलेशन केलंय. म्हणजे इथे सरळ सरळ त्यांनी विचार असा केलाय बघा, 200 पैकी त्यांनी किती पकडले, इथे 75 गुण पकडले. 200 पैकी 200 पडले तर 75 मार्क त्याला देऊन टाका. मग त्याला किती मार्क पडले, आता त्या क्ष विद्यार्थ्याला किती मार्क पडले, 140 मार्क पडले. मग जर 200 पैकी 75 द्यायचे ठरलं, जर 140 पडले तर किती मार्क द्यायचे या क्ष नावाच्या विद्यार्थ्याला. मग एक्स किंमत काढायची आहे, एक तसाच ठेवला म्हणजे तो क्ष पकडला, 140 इकडे जातात म्हणजे 75 गुणिले 120, इथे किती घेतली त्यांनी 140, हा 140, इथे 140 करतो मी, 140 भागिले 200, हा शून्य गेला, हा शून्य गेला. नंतर दोनाच्या पाडामध्ये बे 10 20 होतात, बे 7 14 होतात. 75 गुणिले 7 केलं, 7 5 35 झाले, 3 7 7 49, 49 आणि
52 होतात. 52/10 केले तर म्हणजेच 52.5 मार्क त्याला पकडण्यात यावे असं त्यांनी इथे सांगितले बघा. म्हणजे तुम्हाला जेवढे मार्क पडले ते कॅल्क्युलेशन करण्याचं हे सूत्र आहे. सगळ्यांनी या सूत्राचा वापर करा. तुम्हाला आत्ताच कळते तुम्हाला किती मार्क पडले. ज्याला कमी मार्क असेल टेटला त्याला ह्या 75 पैकी निश्चितच कमी मार्क मिळणार आहे. सो पहिला निकष त्याने सांगितल्या पद्धतीने तुम्हाला टेटला किती मार्क पडले ते गृहीत धरायचे. 200 पैकी 100 गृहीत धरले तर 100 200 पैकी 75 गृहीत धरले तर तुम्हाला पडलेल्या मार्कांच्या अगेन्स्ट त्यांना मार्क काढायचे. फॉर्म्युला सिंपल असा वापरायचा आहे. तुम्हाला मी आता दाखवलं तसंच आहे. 100 200 पैकी 75 पकडले आणि तुमचे मार्क किती आहे ते इथे पकडायचे. उदाहरण तुमचे मार्क जे असतील ते मार्क्स इथे लिहा आणि त्याची इथे ही व्हॅल्यू काढायची आहे. हे तुमचे मार्क्स इथे तुम्हाला मार्क टाकायचे. म्हणजे इथे तुम्हाला मार्क टाकायचे. हे कॅल्क्युलेशन केलं की तुमचे मार्क येणार आहे. याच्यात काय अडचण असेल मला सांगा, मी तुम्हाला सेपरेट सांगतो. आता दुसरा मुद्दा आहे. 75 मार्क झाले, ओके. नंतर तुम्हाला बघा 25 मार्कांचं कॅल्क्युलेशन सांगतो कसं असणार आहे. नंतर दुसरा मुद्दा आहे तुम्हाला 8 मार्क कसे असणार बघा. 8 मार्क कसे असणार आहे त्यामध्ये शिफारस केलेल्या पदाची व्यावसायिक अर्हता. म्हणजे आता तुम्ही इथे मुलाखतीसाठी आलात. मुलाखतीसाठी आलात फॉर एक्झाम्पल तुम्ही 6 ते 8 ह्या वर्गासाठी मुलाखतीला आलेला आहात. मग इथे मुलाखतीला येताना इथे विचार काय केणार आहे, मी कोणत्या वर्गात 9 ते 10 साठी तुम्ही आलेला असाल किंवा 11 ते 12 तुम्ही आला असाल, जे कुठे आला असेल त्याला मुलाखतीला आला असाल. मुलाखतीला येताना इथे विचार केलाय की तुम्ही जे व्यावसायिक अर्हता प्राप्त केली आहे. फॉर एक्झाम्पल तुमचं डीएड असेल किंवा बीएड असेल, दोघांपैकी एक असेल तुमचं, बरोबर आहे. मग त्यामध्ये तुम्हाला जे मार्क्स पडलेले ते विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असाल तुम्ही. आता विशेष प्रावीण्यासह तुम्हाला सर्टिफिकेटवर असतं बघा, विशेष प्रावीण्यासह खूप चांगले मार्क्स आहे ते जर असेल तुम्हाला 5 गुण मिळणार आहे. किती? 5 गुण. त्यानंतर तुम्हाला प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण असल्यास सर्टिफिकेट चेक करा, जेव्हा लिहिलेलं असतं बघा त्याच्या पाठीमागे पण असतं बघा लिहिलं, श्रेणी कशी आहे तुमची. प्रथम श्रेणीमध्ये असाल तर 3 गुण असणार आहे आणि फक्त पास आहे. द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असाल तर 2 गुण मिळेल. मिनिमम 2 गुण तुम्हाला सगळ्यांना मिळणारच आहे, लक्षात घ्या. फक्त वरचे गुण महत्वाचे असणार आहे. आणि ड हा महत्वाचा पॉइंट आहे. शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या व्यावसायिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता आहे. फॉर एक्झाम्पल इथे तुम्हाला डीएडच पाहिजे होतं पण तुमचं अधिक झालंय, तुमचं बीएड पण झालंय. बीएड पाहिजे तुमचं एमएड झालेलं आहे, म्हणजे तुमची अधिक ती व्यावसायिक अर्हता अधिकची. मग तुम्हाला 3 गुण एक्स्ट्रा असणार आहे. मग 8 गुण कोणाला मिळतील बरं? ज्याचं बेसिक जी रिक्वायरमेंट आहे व्यावसायिक अर्हता, सपोज डीएड असेल आणि डीएड मध्ये तुम्हाला मार्क जर डीएड मध्ये तुम्ही विशेष प्रावीण्यासह असेल तर तुम्हाला आउट ऑफ मार्क 5 मिळतील. आणि राहिले 3 प्रश्न कोणते? हा ड पॉइंट आहे. तुमची जर अधिकची अर्हता असेल, डीएडच पाहिजे होतं पण तुमचं बीएड झालंय, त्याच्यापेक्षा अधिकची आहे, हे 3 मार्क असे दोन्ही मिळून तुम्हाला आउट ऑफ 8 मार्क पण मिळू शकतात. ओके. त्यानंतर पुढचा तिसरा मुद्दा आहे मध्ये बघा काय आहे, 7 मार्कांसाठी बघा 25 झाले, 75 झाले, 8 झाले, आता 7 मार्क तुम्हाला सांगतोय. तिसऱ्या मुद्द्यात काय सांगते ते बघूया आपण. बघा, शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक अर्हता. शैक्षणिक अर्हता म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं 1 ते 6 ते 8 साठी तुम्हाला पदवी पाहिजे, बरोबर आहे, पदवी पाहिजे, ही झाली तुमची शैक्षणिक अर्हता. किंवा 11 ते 12 साठी तुम्हाला पदव्युत्तर पदवी पाहिजे, ही झाली तुमची शैक्षणिक अर्हता. मग जी काय शैक्षणिक अर्हता आहे 1 ते 5 साठी फॉर एक्झाम्पल तुमची काय आहे, 12वी आहे, जी काय असेल ती. त्यामध्ये विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण असाल तर पुन्हा 5 गुण मिळेल. जर प्रथम श्रेणीमध्ये असेल तर 3 गुण मिळेल. द्वितीय श्रेणी किंवा पास असाल फक्त 2 गुण मिनिमम सगळ्यांना मिळणारच आहे. आणि ड एक परत इम्पॉर्टंट आहे की शिफारस केलेल्या पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक अर्हतेपेक्षा अधिकची अर्हता 2 गुण तुम्हाला ग्रेस मिळेल. म्हणजे तुम्हाला पाहिजे होते पदवीच फक्त इथे, पण तुमच्याकडे पदव्युत्तर पदवी आहे, एक्स्ट्रा त्यांना देऊन टाका. तुम्हाला पदव्युत्तर पदवी पाहिजे पण कदाचित तुमची पीएचडी झालेली असेल तर तुम्हाला एक्स्ट्रा गुण देऊन टाका. असे जर तुम्हाला हायएस्ट मार्क कुठे मिळतील, जर विशेष प्रावीण्यासह प्राप्त असेल तर आउट ऑफ 5 मिळेल. आणि तुमचं जेवढं पाहिजे जितकी आवश्यक त्याच्यापेक्षा तुम्ही पुढचं शिक्षण घेतलं असेल तर 2 गुण एक्स्ट्रा असे तुम्हाला आउट ऑफ 7 मार्क इथे मिळणार आहे. गॉट इट? एकदम सिंपल करून सांगितलं मी. आणि नेक्स्ट आणि लास्ट मी तुम्हाला सांगतोय 4 नंबरचा पॉइंट इथे असणार तुम्हाला 10 गुण. बघा हे 10 गुण आतापर्यंत मला सांगितले. बघा कसे गुण सांगितले, पहिले 75 झाले, नंतर व्यावसायिक अर्हतेचे 8 गुण सांगितले, शैक्षणिक अर्हतेचे 7 गुण सांगितले, असे टोटल 75 आणि 15 हे झाले 90. आणि आता ऍक्च्युअल तुमचे मुलाखतीचे 10 गुण असणार आहे. मुलाखत व अध्यापन कौशल्य, मुलाखतीसाठी 5 गुण त्यांनी दिलेले आहे
मुलाखत, व्यक्तिमत्व चाचणी व संभाषण कौशल्याचा विशेष संदर्भात जे समोर तुम्ही बसले आहात त्यांच्या संस्थेचे 3-4 लोक समोर बसले तुमची मुलाखत घेताय. तुमचं नाव काय, गाव काय, तुमचं बोलणं कसं आहे, तुम्ही बोलताना कसं बोलतात, प्रेझेंटेशन कसं आहे, कॉन्फिडंट आहात का, गेस्चर पोश्चर व्यवस्थित आहात का, हे सगळं तुमचं चेक केलं जाणार. त्याला 5 गुण असणार आहे आणि अध्यापन कौशल्याला 5 गुण, असे टोटल जर बघितले तर 10 गुण असणार आहे. मग अध्यापन कौशल्यामध्ये पण परत 3 गट केलेला आहे. शिफारस झालेल्या विषय गटातील विषय ज्ञान, ज्या गटासाठी तुमची शिफारस झाली आहे, विज्ञान घेऊन तुम्ही 9 ते 10 वर्गाला आहात, मग विज्ञान विषयाचं ज्ञान तुमचं, चिकित्सक ज्ञान व उपयोजन क्षमता ज्ञान, त्याला 2 गुण आहे. उमेदवाराचे पाठ निरीक्षण, त्यामध्ये पाठाची पूर्वतयारी, विषय मांडणी व पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा प्रभावी वापर, चॉक, डस्टर जे काय तुमच्याकडे असेल इतर, त्याचा वापर कसा केला. आणि तिसरे 1 गुण असणार आहे पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रतिसाद, पाठाचे यशस्वी पुनरावलोकन, याला 1 गुण. असे तुम्हाला इथे 5 गुण असणारे तुमच्या इथे अध्यापन कौशल्य आणि 5 गुण असणार तुमचं प्रेझेंटेशन किंवा त्याला आपण मुलाखत म्हणूया, ऍक्च्युअल व्यक्तिमत्व चाचणी, असे टोटल 10 गुण तुम्हाला. टोटल जर बघितलं असे एकूण 100 गुणांची ही एक्झाम असणार आहे. मला वाटतं हे 100 गुण मी व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलंय. तुम्ही आत्ताही सांगू शकता की तुम्हाला किती मार्क पडलेले आहे. म्हणजे काय सांगू शकता तुम्ही, तुम्ही बघा सांगू शकता काय तुम्हाला आता 75 आणि ते 90 पैकी किती मार्क पडणार आहे तुम्हाला आत्ताही माहित आहे. कारण याच्यामध्ये 3 गट केले. पहिलं काय, तुमचे टेटच्या मार्कांवरती तुमचं सिलेक्शन आहे, 75 पैकी मार्क तुम्हाला पडणार आहे. दुसरं तुमचं व्यावसायिक अर्हता, डीएड बीएड जे आहे ना, त्यापैकी तुम्हाला किती मार्क दिले त्यांनी, 8 मार्क दिलेले, 8 पैकी तुम्हाला किती पडतील. आणि तिसरं तुम्हाला दिलेलं त्यांनी शैक्षणिक अर्हता, तुमची जर जास्त असेल तुम्हाला आउट ऑफ पण पडू शकता 7. म्हणजे हे झाले तुमचे टोटल 90 पैकी तुम्हाला आत्ताही माहिती तुम्हाला किती मार्क पडलेले आहे. आता राहिले फक्त 10 मार्कच. कशावरती आहे ते, तुमचे 5 गुण असणार तुमचं व्यक्तिमत्व चाचणी आणि 5 गुण असणार तुमचं अध्यापन कौशल्य. असे एकूण 100 मार्कांसाठीची ही मुलाखतीचं एक्झाम होणार आहे. संस्था लेवलला एक्झाम होणार आहे. एकाच 3 पद, एका जागेसाठी 3 विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे. तुमचे टेटला किती मार्क आहे त्याच्यानंतर आता तुम्हाला इथून पुढे हे ठरवणार आहे तुमचे सिलेक्शन होणार की नाही. पण मेजॉरिटी आहे तुमच्या टेटच्या मार्कांवरती तुम्हाला इथे गुणांकन घ्यायचे आहे. आणि जर तुम्ही जवळपास असेल विद्यार्थी तर हे मार्क ठरवतील तुमचे मार्क किती आहे. हे पण जवळपास असेल 90च्या तर हे ठरवेल तुमचं सिलेक्शन होणार की नाही. मला वाटतं हे मुद्दे खूप चांगले होते, पूर्वीपेक्षा निश्चितच चांगले आहे. आणि याचा वापर करून शैक्षणिक लेवलला, संस्था लेवलला पारदर्शकपणे निवड होऊ शकते. याबद्दल तुम्हाला काय वाटतंय, पारदर्शकता वाढली का? तर माझं मत आहे की यस, हे चांगला मुद्दा आहे की योग्य व्यक्तीला, सुयोग्य व्यक्तीला, म्हणजे त्यांचे शिक्षण आतापर्यंत जसं झालं त्यात त्यांचे किती टॅलेंट होते, किती हुशारी होती, त्यानुसार इथे सिलेक्शन होणार आहे. आणि आपण सगळे आतापर्यंत बोलत होतोच, हुशारीच्या मुद्द्यावरती सिलेक्शन करा. सो ही पारदर्शकता असणार आहे. योग्य उमेदवाराची निवड होणार का? यस, याच्यातनं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. 100 मार्क्ससाठी कशी असणारी परीक्षा ते पण मी तुम्हाला सांगितलं. काशी सोडून द्या, कशी लक्षात ठेवा. सो तुम्हाला या मुद्द्यांबद्दल काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा बदल अपेक्षित होता का, झालेला बदल योग्य आहे का, याबद्दल मला कमेंटमध्ये सांगा. माझं पर्सनल ओपिनियन आहे की यस, हा बदल खूप चांगला झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. जाताना परत एकदा सांगतो, इग्नाइटच्या बॅचेस चालू झाल्या आहे. तुमच्या मित्रांना नक्की सजेस्ट करा. त्यासाठी ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच जॉईन करा. अदरवाईज ह्या नंबरला कॉल करून विशेष माहिती घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की 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 लाईक करा. कमेंटमध्ये तुमच्या कमेंट पण मला पाहू द्या. काही प्रश्न का डाऊट असेल कमेंटमध्ये टाका. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही कमेंट टाकायला लावा. आणि अशीच अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.